नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री हे व्रत का साजरे केले जाते किंवा मग महाशिवरात्री साजरी करण्यामागची नेमक्या पौराणिक कथा काय आहेत हे पाहणार आहोत. महादेव आणि पार्वतीचा विवाह, याशिवाय महाशिवरात्री साजरी करण्यामागील सर्वात लोकप्रिय अशी कथा म्हणजे महादेव आणि माता पार्वतीचा विवाह. असे मानले जाते की शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा व पार्वती मातेचा विवाह हिमालयाची कन्या पार्वतीशी झाला होता. त्या लग्नात देवासोबतच भूत दानवही सहभागी झाले होते. तेव्हापासूनच महाशिवरात्रीला भोले शिवशंकर व माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीला मंदिरे, मंडपाने, फुले, रांगोळी यांनी सजवली जातात. अनेक ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी नाट्य रूपात करून शिव आणि पार्वती साकारताना दाखवले जाते. या कथेत अशीही एक श्रद्धा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी कुमारी मुलीने मनापासून भगवान शिवाचे जर ध्यान करून उपवास केला तर तिला इच्छित असा वर मिळतो. म्हणूनच महाशिवरात्रीचं हे व्रत केलं जातं. दुसरी कथा आहे समुद्र मंथनातून निघालेलं विष पिण्याची कथा. महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वाच्या रक्षणासाठी महासागर मंथनाच्या वेळी जे बाहेर पडलेले विष होते ते स्वतः भगवान शिवांनी पिले होते, असेही अनेक कथांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. विष पिल्यामुळे भगवान शिवांच्या घशाचा रंग निळा झाला होता आणि त्या दिवशी किंवा त्या रात्री शिवाच्या संपूर्ण देहाची आग होत होती. त्या दिवसापासून भोले शंकर यांना नीलकंठ या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. भगवान शिव यांनी विष पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले होते. म्हणूनच शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केली जाते. तर हे समुद्र मंथनातील विष पिल्यामुळे शिवाच्या संपूर्ण अंगाची दाह होऊ लागली आणि संपूर्ण देवांनी मिळून त्या दिवशी रात्रभर भजन कीर्तन किंवा मग या दिवशी जागून काढली होती. म्हणूनच या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची तिसरी कथा म्हणजे शिवलिंगाच्या रूपात महादेवाची पूजा केली जाते. तर फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाल्याचे अनेक पौराणिक कथांमध्ये ऐकायला मिळते. ज्यांच्या या शिवलिंग रूपाची भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी पूजा केली होती, तेव्हापासून आजपर्यंत महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची यथायोग्य पूजा केली जाते आणि भगवान शिवांचा हा अतिशय प्रिय असा महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग स्वतः भगवान शिवास करतात अशी मान्यता आहे. महाशिवरात्री व्रतकथा. शिवपुराणातील सांगितलेल्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक शिकारी होता. त्याचे नाव चित्रभानू होते. हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता. कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला एका शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आलं त्या दिवशी महाशिवरात्री होती. सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते. पूजेनंतर कथापठण करण्यात आली. शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता. पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या सावकाराने शिकाऱ्याला आपल्याकडे बोलावले आणि दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले. शिकाऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले आणि यावर शिकाऱ्याने वचन सुद्धा दिले. सावकाराने त्यावर त्याची सुटका केली. शिकारी आता शिकारासाठी जंगलामध्ये आला. शिकारीच्या शोधात जंगलात रात्र झाली होती. ती रात्र त्याने जंगलातच जागून काढली. तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला. बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानांनी झाकलेले होते. शिकाऱ्याला याबाबत काहीच माहिती नव्हती. विश्रांती घेण्यासाठी त्यांनी बेलपत्राच्या काही फांद्या तोडल्या. या प्रक्रियेत काही बेलपानांची पाने
शिवलिंगावरती पडली. भुकेने व्याकुळ झालेला शिकारी त्याच जागी बसला होता. अशा प्रकारे शिकाऱ्याचे हे महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले. त्यानंतर तेथे एक गरोदर हरणी पाणी पिण्यासाठी तलावावरती आली. शिकाऱ्याने धनुष्यावर बाण टांगून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न केला, परंतु हरिण म्हणाले, मी गरोदर आहे, मी लवकरच मुलाला जन्म देणार आहे. तुम्ही एकाच वेळी 2 जीवांना का माराल? ते योग्य होणार नाही. माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईल, मग तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने बाण परत घेतला. हरिणी तेथून निघून गेली. धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने तुटून पुन्हा शिवलिंगावरती पडली. अशा प्रकारे पहिल्या प्रहाराची पूजा शिकाऱ्याच्या हातून नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तिथून अजून एक हरिणी बाहेर आली. जवळ आल्यावर शिकाऱ्याने ताबडतोब धनुष्यावरती बाण धरला. पण नंतर हरिणीने शिकाऱ्याला विनंती केली की मी काही काळापूर्वी पतीपासून वेगळी झाली आहे. मी माझ्या पतीचा शोध घेत आहे. मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन. शिकाऱ्याने याही हरणाला जाऊ दिले. शिकारी विचार करू लागला. दरम्यान रात्रीचा शेवटचा प्रहर सुद्धा निघून गेला होता. यावेळी त्याच्या धनुष्यातून काही बेलाची पाने शिवलिंगावरती पडल्याने दुसऱ्या प्रहराची पूजा सुद्धा त्याच्या हातून पूर्ण झाली होती. यानंतर शिकारीला तिसरी हरिण दिसली, जी तिच्या मुलासह जात होती. शिकाऱ्याने धनुष्य हाती घेतले आणि लक्ष केले. शिकारी बाण सोडणार इतक्यात ती हरिण म्हणाली की मी या मुलांना त्याच्या वडिलाच्या स्वाधीन करून परत येईल. मला आता जाऊ दे. शिकाऱ्याने तसे करण्यास नकार दिला. त्याने सांगितले की मी याआधी 2 हरणे सोडली आहेत. हरिण म्हणाली की शिकारी माझ्यावर विश्वास ठेव. मी परत येण्याचे वचन देते. शिकाऱ्याला हरणाची दया आली आणि त्याने हरिणाला सोडून दिले. तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने तोडू लागला आणि शिवलिंगावरती नकळतपणे फेकू लागला. सकाळचा पहिला किरण बाहेर आला तेव्हा त्याला हरिण दिसली. शिकारी आनंदित झाला. त्याने धनुष्यावरती बाण धरला. मग हरिण दुःखी होऊन शिकाऱ्याला म्हणाली, जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरिणांना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाक. उशीर करू नका, कारण मला हे दुःख सहन होत नाही. मी त्या हरिणीचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मलाही सोडा. मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईल. शिकाऱ्याने त्याला सुद्धा जाऊ दिले. हळूहळू सूर्य वर येत होता आणि सकाळ झाली होती. शिकाऱ्याकडून नकळत उपवास घडला होता. रात्रभर जागरण झाले होते. सर्व प्रहराची पूजा झाली होती आणि शिवलिंगावरती बेलपत्र चढवण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली होती. भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले. भगवान शिवाच्या कृपेने शिकाऱ्याचे मन बदलले. आता शिकाऱ्याचे मन शुद्ध झाले होते. काही वेळाने संपूर्ण हरिणीचे कुटुंब शिकाऱ्यासमोर हजर झाले, जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल. पण शिकाऱ्याने तसे केले नाही आणि सर्वांना सोडून दिले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीची पूजा पद्धती पूर्ण झाल्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. शिकाऱ्याच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला उचलण्यासाठी आले, म्हणून शिवगणांनी त्याला परत पाठवले. शिवगण शिकाऱ्याला घेऊन शिवलोकात गेले. भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रभानू या जन्मी स्वतःचे व भूतकाळाचे स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील अनेक जन्मातही त्याचे पालन करू लागले. महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकराची यथायोग्य पूजा आणि नामस्मरण करतात. शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र. या दिवशी भगवान शिवांची यथायोग्य पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा
शिवलिंगावरती दूध, दही, तूप, मध इत्यादीचा अभिषेक शिवलिंगाला केला जातो. त्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलाची पाने, धतुरा हा अर्पण केला जातो आणि हे महाशिवरात्रीचं पूजन केलं जातं. त्याचसोबत महाशिवरात्रीची रात्र जागून काढली जाते. या दिवशी मंत्र पठण किंवा भगवान शिवाची अनेक प्रकारे पूजा केली जाते आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा हा एकमेव अतिशय महत्वाचा म्हणजेच महाशिवरात्रीचा उपवास किंवा हे व्रत केलं जातं. तर ही संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती किंवा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.